महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, आज आपण सातारा जिल्ह्यामध्ये आहोत. सातारा जिल्ह्यातील बनगर या गावी आलेलो आहोत आपण. बनगर हे गाव सज्जनगडाच्या पायथ्याशी गाव आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर निसर्गरम्य सुंदर असा परिसर. आणि आज आपण एका शेतकऱ्याची मुलाखत घेतोय. दावणीला एक जातीवंत सुंदर असा वळू सांभाळला आहे. मालक, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा आणि फोन नंबर सांगा. साहेब नमस्कार. नाव सूरज दीपक आडागळे, गाव बनगर, परळी बनगर. फोन नंबर 7498277570. मालक, हे गावात आम्हाला गाय घेऊन यायची समजा बैलाकडे, तर कसं यायचं, कशाच्या जवळ, काय थोडंसं तर गाव ओळख तशी बघितली तर सज्जनगड आहे. परळी म्हणलं तरी बऱ्यापैकी जण ओळखतात. मग परळीतून एक 3 किलोमीटरच्या आसपास अंतर पडतं. हे साताऱ्यातून किती किलोमीटर? साताऱ्यातून बोगद्यातून डॉट एक 17-18 किलोमीटर भरतं. साताऱ्यातला तो छोटा बोगदा म्हणताय? हा, बोगदा तो जुना आहे का, बराचसा जुन्या काळातला? बराचसा. मालक, आता हा बैल आपण कुठून घेतला, किती दाती आहे, सध्या किती गायी भरल्यात, आपल्याकडे अजून काय काय ती सगळी माहिती द्या. बैलाची खरेदी तशी सातारमध्येच अंगापूर गावात जे प्रवीण कनसे म्हणून आहेत फौजी, त्यांच्यापासून घेतलेला आदत बच्चा होता. एक पहिलाच दात पाडलेला त्यानं. त्यावेळी गेलेलो असंच फिरायला त्यांच्या गोट्यावर, तर एक बाहेर बांधलेला एक वासुरा छोटा होता. एक चांगला वाटला, जरा बघूनच थोडंसं वाटलं की लाईनचा बच्चा असेल. त्यामुळे त्यांना त्यावेळी आपलं असंच, त्यांचा एक पाहुणा डॉक्टर आहे निरंजन भोसले म्हणून, तर त्यांच्यासोबत मी त्यांच्या गोट्यावर गेलेलो. असं बाहेर बांधलेला मोकळा फिरत होता. म्हणलं अरे बच्चा चांगला आहे म्हणलं. तर घ्यायचा काय असा हेतू नव्हता किंवा घेण्यासाठी गेलो नव्हतो, पण तोंडी वगैरे बाकी सगळं आवडल्यामुळं परत नंतरनं त्यांनी 1-2-3 दिवसानंतरनं कॉन्टॅक्ट केला की घ्यायचा आहे का म्हणून. मग करत त्यावेळी मग आपलं जुळलं म्हणून आणला. मग आता तुमच्या इथं गावाच्या परिसरामध्ये इथं आता किती प्रमाणात गायींचं काय प्रमाण आहे इथं, देशी गायींचं? गायींचं तसं एक डोंगराळ भाग असल्यामुळे प्रमाण एकदम तुरळक आहे. म्हणजे ज्याला म्हणजे हाऊस आहे त्याने आता तसा विचार केला तरी ह्या म्हणजे माणसांचं म्हणणं कसं आहे की ह्या जातीपासनं किंवा ह्या बैलांपासनं आता पहिल्यासारखं म्हणजे प्रॉफिट नाही किंवा काय, त्यामुळं सांभाळणे एकदम ज्याला म्हणजे हाऊस आहे तेच सांभाळते. आता तुमच्या प्रमाण तसं किरकोळ, पण आणल्यापासून म्हणजे ज्यांना माहिती पडलं किंवा ज्यांना बाबा वाळगते बैल हाय चांगला किंवा काय, तशा माणसांनी गाय आता बऱ्यापैकी गाय लावून गेल्या इथनं, म्हणजे इथनं वरच्या तर गेल्यात. आता तुमच्या गोठ्यामध्ये अजून काय काय जनावर आहे? खिलार गाय पण बघतोय आम्ही. हा, खिलार गाय एक म्हणजे सुरुवात, आता आमची सुरुवातच त्या गायमुळे झाली थोडक्यात धरून चाला. बच्चा होता एकदम एवढा. त्यावेळी आणलेली एक 6 महिन्याची कालवड असेल. मग ते करत करत आता तिच्या खुराकाला हे, मग ते तसं करत करत मग एक म्हैस घेतली. हा गोठा आहे, हा जोईना पहिला, तिथे ती एक गाय आणि म्हैस. आता त्यावेळी सुरुवात चुलत्यांमुळं झाली खरं म्हशीची. मग ती सुरुवात होत आपलं वाढत आता बघताय माग किती प्रमाणात म्हशी आहेत आता सध्या 8 म्हशी आहेत. 8 म्हशी, त्यांच्या रेड्या 6-7. आणि दूध किती दिवसाचं, किती लिटर असतं? आता दिवसाचं 40 लिटर आहे. आणि मग ते तुम्ही स्वतःच्या डेअरीला विकता का कसं? हा, आता आपलं चालू नवीन केलंय ती डेअरी. सातारमध्ये गाळा आहे आपला, तिथे एक 4 महिने झाले असतील चालू करून. पण आता क्वालिटी दिल्यामुळे हाय रिस्पॉन्स पण तसा. आता दुग्ध व्यवसाय तसं पाहायला गेलं तर म्हणजे बरेच जण म्हणतात आता करायचं पण नाही करायचं पण. मग तुमच्या दृष्टीने तुमचा अनुभव काय सांगतोय सध्याचा? आता अनुभव म्हणजे तसं बघा, आता सुरुवात बरेच अनुभव येतात, चांगले वाईट, पण केलं चांगलं तर हाय. आता काय आमच्यापासून पण थोड्याफार चुका असतील किंवा काय आमची पण कमी जास्त बाजू असेल, पण हाय आई वडिलांचा सपोर्ट. पण चांगल्या क्वालिटीचं जर दूध दिलं तर ग्राहक तसं मार्केट म्हणला तर क्वालिटी देण्यावर आहे. आता आपण म्हणजे असं आता सध्या बघतोय भेसळ हे टाक ते टाक, सध्या भरपूर चालू आहे ते. आपण देतानाच क्वालिटी देतो, त्यामुळं तसं कस्टमरची म्हणजे मार्केट पण आहे बऱ्यापैकी तिथं. काय भाव आहे आता साताऱ्यामध्ये दुधाला? सध्या आपण 70 सेल करतोय. मग आता तसं पाहायला गेलं तर सातारा हा एवढा मोठा जिल्हा आहे तुमचा, हा परिसर, तर मग हे 40 लिटर तुम्हाला कमी पडत असेल? हाय सध्या, आता जसं मार्केट पुढे वाढेल तसं चाललंय वाढवायचं. हळूहळू म्हशी पण वाढवायचं करणार ती. आता गोठ्यामध्ये ती गाय आहे, त्या गाईला खाली एक वासरू येते, ह्याच बैलाच? ती ह्याच बैलाच. आता आपण गाई भरायचे किती घेतोय?
आता काय भरायची सध्या 1,500 चालू आहे. ओके. आता ह्या बैलाचा व्यायाम खुराक काय काय घेताय तुम्ही? व्यायाम म्हणजे आता बैल गरम आहे, झोपून देणं हे शक्य नाही, म्हणजे एकट्याला शक्य नाही, झोपूनच देत नाही बैल. तर तसं जर झोपायची वेळ आलीच तर 3-4 जण समजा असली पोरं तर मग आम्ही झोपतो गाडीला. मग बाधा बैल असला कोणाचा तर, आता पहिला आपल्याकडेच होता त्यावेळी मग बैलगाडीला अवताला ह्याला झोपून आपलं त्यावेळी तो व्यायाम होता. सध्याचा व्यायाम म्हणजे आपलं 2-3 दिवसातनं कोणीही पोरं असतात संग, मग आपलं सोडायचा रस्त्यानं चालवून आणायचा, थोडासा पळवून आणायचा व्यायाम सध्यात तोच व्यायाम. बाकी मग समजा असं मी आलो निवांत टायमिंगमध्ये मग बैल सोडणं म्हणा किंवा पुसणं हे तेवढंच, बाकी जास्त असं व्यायाम नाही. आणि ते जे बनवलं आहे आपण त्याला तर ते झोपूनच देत नाही म्हणा, त्याला जो दिसलं की गरम बैल भरपूर, त्यामुळं झोपणं ही करणं म्हणजे एकट्या दोघाचं पण काम नाही त्याला. मग चालवणं हे एवढंच आता सध्या तरी. आता तुमचा सातारा जिल्हा हा छकडी शर्यतीसाठी सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे. मग इथं कशा पद्धतीचं तुमच्या गावात काही छकडीची बैल आहेत किंवा काय आहे सध्या? गावात नाही छकडीचा बैल, आपलाच एक तो. मग तो पळतोय बैल तो छकडीला? बैल पळतो. तो पण आणलेला बच्चा, म्हणजे एक 1.25 वर्षाचं वासरू होतं ते पण. दोघांचं वय सेमच, पण तो त्या लाईन मध्ये म्हणजे चांगला पळतोय. आता आपलं कसं दुकान हे सगळं असल्यामुळं जमल असं आपल्याला जसं जमल तसं, पण शक्यतो थोडं आता एक 4-5 महिने एकदम दुर्लक्ष झालंय का त्याचं तिकडे दुकान चालू केल्यापासून. मग आता दुधाच्या दुकानावर मग आता इथनं दूध सकाळी कितीला धारा कितीला होतात? 7ला गाडी जाते खाली वरनं, मग माणूस ठेवून देतो तिथं गाडीत. मग सातारमध्ये गाडी पोचली की मग कलेक्ट करायचं, तिथनं दुकानावर जायचं, मग पॅकिंग आपली होम डिलिव्हरी पण असते संध्याकाळची. बाकी मग सकाळी दिवसभर इथनं जे जाईल, जे दुकानावरून जाईल तेवढं, आणि बाकी मग संध्याकाळच्या दुधाचं डायरेक्ट होम डिलिव्हरीचं आहे, काय असेल ते असेल 25-30 लिटर. मग आता दावणीला हा वळू सांभाळत असताना महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात वळू आहेत, मग त्यांच्या दावणीला भेट देऊन काय वाटतं, कशा पद्धतीची इथून पुढचं तयारी करण्याचं तयारीला? आता तसं ही क्षेत्र बघितलं तर गायडन्स पण पाहिजे. आता आपण सुरुवात तशी काय ह्या क्षेत्रातच खेळायचं म्हणून नव्हती, पण एक आवड म्हणून बैल पण आवडला आणि जमलं पण आपलं, त्यामुळं घेतलं ती थोडं थोडं म्हणलं जरा लाईन बसली. आता हाय तर हाऊस म्हणून ठेवलाय, काय असं ते काय जास्त पैसे कमवून देते सध्या असं, आपली पण सुरुवातच आहे. मला एकदा तुमचं नाव आणि फोन नंबर आम्हाला सांगा. नाव सूरज दीपक आडागळे, फोन नंबर 74-98-27-75-70. मंडळी, या मुलाखतीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आपण मालकांशी चर्चा केली, मालकांचे वडील पण आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील थोड्याच वेळात चर्चा करणार आहोत. कुठे जाऊ नका, थोड्याच वेळात भेटूया ब्रेक नंतर. अरे हे डौल शिवाराच सोन ए रामा जिरहाजी, अरे ये रामा जिरहाजी, जिर 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 जिरहाजी. मालक नमस्कार. आज आम्ही या तुमच्या गावामध्ये आलो. खरं तर गावाकडे येत असताना आम्ही इथलं एक जुनं तुमचं मंदिर पाहिलं, सज्जनगडचा हा परिसर, सुंदर परिसर आहे. आता गावाकडे येत असताना हे कसलं मंदिर आहे समोरचं छोटंसं? नमस्कार, मी दीपक दामोदर आडागळे, मुक्काम पोस्ट बनगर, माजी सैनिक. आमचं हे ग्रामदैवत आहे आणि तुम्ही ह्याच्या पाठीमागं जे बघितलं असेल, सुरुवातीला परळीत आपण MSCBकडं उघडतो त्याच्या उजव्या बाजूला आहे, ते पांडवकालीन शंभू महादेवाचं मंदिर आहे. ओके. आणि हे जे आमच्या गावचं ग्रामदैवत आहे ते 2 मुखी हनुमान मंदिर आहे. आणि आता हे सज्जनगडच्या इकडं आम्ही तर पण चॅनलची टीम आता पहिल्यांदा खरं तर सज्जनगडच्या ह्या तुमच्या गावाच्या परिसरात आलो. इथं पर्यटक किंवा काय काय आजूबाजूला पाहण्याच्या काय काय दृष्टिकोनातून? साताऱ्यापासून इकडं, जसं आमच्या हे गावापासून जवळजवळ 20-22 किलोमीटर वरती डोंगराळ भागात पश्चिमेला एक केळवली म्हणून प्रसिद्ध आहे. तिथं पावसाळ्यात बरेचसे पर्यटक येतात आणि ह्या धरणामुळे ह्या रस्त्याची बरीचशी रहदारी वाढली की त्या धबधबा, नैसर्गिक देखावे वगैरे, आणि थोडं पावसाळ्यात सुंदर दिसतं, हिरवळ भरपूर असते. आणि परळीत आलं, परळीचं रामदर्शन होतं आहे. सज्जनगडला आलं, सज्जनगडावरनं हा मोठा भाग, इकडं येवतेश्वर वगैरे त्या साईडनं तिकडूनही छान सुंदर दिसते.
त्यामुळे या साईडला बरेचसे पावसाळ्यात निसर्गप्रेमी येतात. आता सज्जनगडवर वर गाडी जाते का चालत जावं नाही लागतं? नाही, जवळजवळ 500 मीटर खाली त्यांचं पार्किंग आहे. त्या पार्किंगपासून थोडंसंच अंतर चालावं लागतं. जो मुख्य प्रवेशद्वार आहे तिथून आत गेलं की हे पाठीमागच्या बाजूला तुम्ही हे पश्चिमेला बघा, अगदी एक मंदिराचं टोक दिसतंय आपल्याला. जो कटावट आहे तो धाब्याचा मारुती, आणि त्या भागात जर उभं राहिलं तर पलीकडं कारीवाला भाग, इकडं हा आपला धरणाचा भाग, पाठीमागं केळवली, वरती यवतेश्वर, संपूर्ण म्हणजे असं चांगल्यापैकी भागात निसर्गरम्य असं देखावा बघायला मिळतो. मला का आता तसं पाहायला गेलं तर सातारा जिल्ह्यामध्ये सैन्य दलात बऱ्याचशा प्रमाणामध्ये प्रत्येक कुटुंबातला एक व्यक्ती असतोच की जो कामाला तिथे देशाची सेवा करत असतात. सैन्य दलात काम करत असताना देशी गोवंश सांभाळावा. आज मुलांनी तसं पाहायला गेलं तर आज प्रत्येक वडिलांची इच्छा असते की त्यांनी काहीतरी शहराकडं त्याची ओढ असावी, त्यांनी उद्योगधंदा. पण देशी गोवंश आज दुग्ध व्यवसाय चांगल्या पद्धतीने कसं मार्गदर्शन काय काय असतंय काय? ही तशी प्रेरणा खरं म्हटलं तर आमचं जे कुटुंब आहे एक शेतकरी कुटुंब आहे. आमच्या कुटुंबात 4 चुलते आणि पूर्वीपासून आजोबा वगैरे तेव्हापासून आमच्या घरात जनावराचा छंद आहे. पण जसं पोटासाठी गाई पाळणं किंवा म्हशी पाळणं, ज्यादातर म्हशी. खिलार गाई चुलत्यांच्या वडिलांच्या काळात होत्या, पण वडिलांकडनं हे जनावराचं प्रेम आमच्या घरांना चुलत्यांकडून सगळ्यांना मिळालं. त्यामुळं आता या पोरांना त्याचं शिक्षण तसं इंजिनिअरिंग झाले, पण हा सगळा कल आजोबांमुळं बैलांकडं. आमच्या पूर्वी पण घरी 2-3 बैलं असायचे. त्यामुळं आता हा वासराचा छंद आणखीन लागला त्याच्यात. आता आपण तुमच्या चॅनलवर पण आम्ही बघतो की तुमची जी हे जनजागृतीचं गोवंश जे तुमचा निर्णय आहे तो बऱ्याचशा माणसांना अगदी मनापासून आवडतो. आणि त्यातून फायदा आहे की जे आपल्या समाजात गायीकडे दुर्लक्ष होत होतं ते माणसांना असं मनापासून वाटायला लागलं की तुम्ही थोडेसे पुढे. मनापासून वाटायला लागलं की नाही, हा जरी एक व्यक्ती महाराष्ट्र जागू शकतो तर त्यात काहीतरी तथ्य आहे. आणि ते बघून ज्याची कुवत आहे किंवा परिस्थिती आहे नाही, पण त्याचं एक स्वप्न बनतं की मी एक बच्चा तरी गाईचा पाळावा, त्यातनं गाईला आपल्या वरदान मिळेल आणि आपली आपण जसं म्हणतो की आपली गोमाता हिंदू धर्मात, तर त्याला एक मोठं मान मिळेल. बऱ्याच ठिकाणी तुम्ही म्हणता की नाही, जसा राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय फळ, तसं आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून गोमातेचं एक स्थान मजबूत व्हावं, त्यानं चांगलं स्थान मिळेल आणि त्या मातेला वरदान मिळेल आणि तिच्या आयुष्यानं तुमच्या चॅनलला, आपल्या महाराष्ट्राला काही ना काही भरपूर फायदा होईल. नक्कीच. खरं तर तुमचं मार्गदर्शन आहे. खरं तर 2 तुम्ही आम्हाला प्रेमाचे शब्द की जेणेकरून आता कसं आपण पण चॅनलचं सुरुवात केली, बैलगाडा शर्यत बंदी होती आणि आपल्या देशी गोवंशाकडे दुर्लक्ष होतं. तो आपण शेतकऱ्यांची तुमची मेहनत समोर आणण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्रभर फिरतोय त्या दृष्टिकोनातून. आता तसं पाहायला गेलं तर आज गावामध्ये आता एक गोष्ट इथल्या तुमच्या बनगर गावाची एक चांगली की आज गाई ज्याच्याकडे आहे त्याला वळू आज उपलब्ध आहे. खरं तर हेच मूळ कारण आहे की एखाद्या गावामध्ये गाई वाढण्याचं कारण हळूहळू आपल्याला ते पाहायला मिळेल. मंडळी, आपण याचसाठी मायक्रोचिप बसवतो की जेणेकरून या मालकांनी सांभाळलेला त्यांच्या दावणीचा हा जातीवंत वळू, त्यापासून भरलेल्या गाई, त्याची पैदास. आता मालकांनी सांगितलं त्यांनी यांच्या अगोदरचे जे मालक होते अंगापूरचे फौजी, तर त्यांच्याकडून घेतलं. मग त्या मालकांची ओळख याची कुठेतरी नोंद राहावी या दृष्टीने आपण मायक्रोचिप बसवतोय की जेणेकरून त्या गोवंशाची नोंद ही पुढील हजारो वर्ष कायम त्या मालकाची माहिती सगळ्यांच्या समोर राहील. मालक, आज गोठ्यामध्ये तुम्ही म्हणले की जुन्या काळामध्ये तुम्ही पण मोठ्या प्रमाणात सांभाळायचे किंवा यात्रांमध्ये आपली भेट झाली, तर जुन्या काळातली बैल किंवा काय त्यातलं थोडीशी माहिती द्या आम्हाला. आता आमच्या जुन्या काळात म्हणजे शेतीचीच बैल असायची, पण त्यात कसे ती भाऊ म्हणजे जे एकत्र कुटुंब असताना त्यांना एक छंद होता. आमचे मोठे चुलते शेतीतले, आमचे 2 नंबर चुलते किंवा आमचे वडील, मग त्यांना वस्तू असायची की आमच्या आजोबांचंच एक लक्ष असायचं. कमीत कमी दिवसातून 2 वेळा 3 वेळा अंगावर येईल बैल, कारण त्यांचं म्हणणं होतं जो कडक तो बैल कामाचा. मग तो मार्का असला तरी ती चिंता करायची, पण त्यांना ते आवडतं आणि त्याचं ते तथ्य खरं होतं. दिवसभर बैलाला तुम्ही शेतीत राबवलं तरी तो बैल म्हणजे बसणार नाही किंवा वळू घेणार नाही. आणि त्यांच्या ते जुन्या तत्वावरती मग बैल घ्यायचा झाला तर अनेक ठिकाणी फिरून फिरून जो त्यांना पसंत येईल, म्हणजे थोडक्यात कोहिनूर हिरा शोधायचं. आता लोकाला तो आवडो पण आपल्या मातीत तो पाय ठेवतोय म्हणजे आपल्या मनाला पटला पाहिजे, असा जाणायचा आहे. आणि त्यांच्या सुदैवानं तो मिळत होता.
त्यांनी त्यावेळेला आमचा एक जुना चित्तर बैल होता, म्हणजे वडिलांच्या चुलत्यांच्या कारकिर्दीत. त्याच्यानंतर वडिलांनाही असा छंद, पुशेगावच्या यात्रेत तुमचं जसं ते प्रदर्शन वगैरे भरतं, मग त्यात सांगोल्याचं वासरू होतं, नंबर 2ला प्रदर्शनात आलं होतं. अक्षरशः वडिलांनी गळ्यातली चेन, हातातली अंगठी, घड्याळ मोडून टाकलं आणि ते वासरू घरी आणलं. आता ते सांभाळायची आमची त्यावेळेला ऐपत नव्हती, पण एक त्यांचं प्रेम होतं. मग काही दिवस इथं सांभाळलं, नंतर इथंच वाडीत दिलं ते वासरू. मग आज आनंद वाटतो की वडील, मग तुम्ही, माझा मुलगा, तुम्ही सगळे कुटुंब आज हे गोष्टी सांभाळता या गोष्टीचा, आणि इथून पुढील काळातही मोठ्या प्रमाणात सांभाळणार. हो, बिलकुल बिलकुल. आता आमची ही जी थोडीशी भरभराटी आहे ही गायीच्या पायगुणानं झालेली आहे. आज जशी तुमच्या चॅनलमध्ये तुम्ही अनेक तऱ्हेच्या चांगल्या गायी दाखवता, माझ्यासारख्या कित्येक माणसाला त्याचा खंत वाटत झाला हे माझ्याकडं का नाही आहे म्हणून. बरोबर. तुम्ही बापू दडस सांगलीत वगैरे, सांगलीचे मेजर, परत ते आपले तिकोंडी राजाची जे 2-4 वर्ष दळवाई वगैरे, श्रीशाल दळवाई वगैरे, त्यांचे व्हिडिओ बघतो. साधी माणसं आहेत, पण त्यांचं लक्ष आणि दृष्टिकोन एवढा सूक्ष्म आहे की अनपढ माणसाला बी वाटतं की ह्यांच्या डोळ्यानं आपण बघितलं पाहिजे, म्हणजे ती वस्तू, ते रत्न आपल्या अंगणात येईल. आणि त्याच्यापासून कुणाचं तरी एका शंभूराजाचं नाव झालं तर ते कित्येक जणाला त्याचे फायदे आहेत. पैसा येणं आणि किंमत होणं गरजेचं नाही, पण तुम्ही जसं त्या मायक्रोचिपच्या माध्यमातून हे चांगला वंशाचा आहे, चांगली गाय त्याच्याकडे आली, चांगलं खिलार पैदा झालं, तर ते महाराष्ट्राचं नाव उंच होणार आहे. आणि ही गाय कुठली, तर महाराष्ट्रातली अमक्या गावची. गावाचं नाव नंतर येणार, पण आपल्या राज्याचं नाव पहिलं येणार. आणि हे सगळं कसं तुमचं जे चॅनल करते, मला तुमच्यासाठी 2 मिनटं वेळ काढायला वेळ नाही, पण तुम्ही एवढं धडपडून आमच्यासारख्या या डोंगराळ भागात आला आणि ती माहिती आता तुमच्या माध्यमातून चांगल्या ठिकाणी कित्येक तरी जाग्यावर जाणार आणि तो बघणार. एका माणसाला जरी त्यातला अनुभव आला आणि आनंद मिळाला तर ते तुमचं बक्षीस आहे आणि ते यश आहे. गोसंगोपन वाढेल त्याच्याने, त्या दृष्टीने पाहण्यातून. आता मालक, तुम्ही मागाशी म्हणले की बाबा आपण गोवंश सांभाळतोय, म्हणजे आता जुन्या काळामध्ये पण सांभाळला गेला, आत्ता सांभाळला जातो, इथून पुढील भविष्य काळात तरुणांनी हा सांभाळावा या दृष्टीने तुम्ही काय सांगता की काय केलं पाहिजे अजून पुढे? इथून पुढं ज्या कुटुंबाला शक्य होत आहे, हे शेवटी कुणाला नुकसान देणारी वस्तू नाही आहे. तुमचा एक मनाचा फायदा की मला छंद आहे आणि मी ही वस्तू, निदान मला डोळे झाकले तर एवढं समाधान, हा माझ्याकडे ही वस्तू, तर माझी नावासाठी नाही, म्हणजे असंच प्रत्येकाला वाटणार आहे. तसंच ह्या वस्तूपासून आपल्याला समजा आता माझ्या गाईला 3 खोंड झाली. जसं माणूस म्हणते की बाबा मला मुलगा व्हावा, पण माझी तमन्ना होती की मला कालवड व्हावी. अक्षरशः माझ्या मनातली बात, मी देवाला बोललो असेल किंवा नसेल, पण ती म्हणजे नवसानं झाल्यासारखी झाली आहे. तर अजून 2-3 महिन्याची, पण ती बागडताना असत, म्हणजे तिचं एक रूप माझ्या घरात आलं. 3 बच्चे झाले, 3तनं एक आदू झालं, पण ती तिन्ही म्हणजे आम्हाला कालवड पाहिजे होती, का की त्याच्यानंतर जी आता ती ह्याची पैदास आहे, म्हणजे त्या 2 आठवणी आमच्या घराशी जोडल्या गेल्या. उद्या माझी मुलं किंवा आमच्या परिसरातली माणसं, ही या म्हणजे गायीची कालवड आहे. असंच प्रत्येकाच्या घरी एक वंश जरी वाढला तरी गायींची संख्या वाढेल. आणि तरुण पिढीने शक्य होईल, जरुरी नाही गोटा बनवू नका, पण अंगणात तुळस, घरात माय आणि गोट्यात गाय, एवढं तत्त्व जर आपण पाळलं तर आपण महाराष्ट्राला जागलो. आणि आता बरेचसे फौजी मित्र माझे सांगलीत आम्ही बघतो किंवा इकडं आमच्या सोनगावात आहेत, आता रहमतपूरचे ते, आणि ह्यांना बराचसा चांगला छंद आहे. यात्रेवर सुद्धा गाठीबिटी पडतात, म्हणजे बरं वाटतं. मिलिटरी सोडून ह्या क्षेत्रात येऊन आपण एवढी घराकडची आठवण जोपासली तर तुमच्यासारख्या माणसाला कुठंतरी आम्ही तुमच्या पाठीमागं चालू, आणि तुमच्या पाठीमागं नंतर भविष्यात ह्याच्यापेक्षा मोठा घोळका होईल आणि गायींचं, बैलांचं नाव मोठं केलं जाईल. काका नमस्कार. आज आम्ही तुमचे पुतणे असतील, भाऊ असतील, आज गोठा पाहतोय, दुग्ध व्यवसाय पाहतोय, वळू सांभाळलाय. तुम्ही तुमच्या जुन्या काळामधल्या काही आठवणी सांगा थोड्याशा. जुन्या काळातल्या आठवणी म्हटलं तर कसं आहे, आमच्या घरात अगदी आजोबा पंजोबापासून जनावरं पाळणे, शेती करणे हा आमचा म्हणजे जन्मता व्यवसाय आहे, पारंपरिक व्यवसाय आहे.
आता धरणामुळं काही जमीन आमची धरणात पाण्यात गेली, त्याच्यामुळं थोडंसं जमिनीचा प्रॉब्लेम. पण आमच्या दादाला, मुलांना, आमच्या ह्या मुलानं तर कुट्टी करण्याच्या पायात हाताची बोटं घालावली. पण जनावराचा इतका नाद की डॉक्टरने विचारलं, काय रे करत होता? म्हटलं माझ्या बैला जनावरांच्याबद्दल प्रेम ही आनुवंशिकतेनं आमच्या रक्तातच आहे. आणि त्या कारणानं आज जरी आम्ही स्वतः जरी करत नसलो तरी आमच्या बाळांना, मुलांना जी आवड आहे त्याच्यासाठी 100% आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहतो. आणि आपलं गाई पालन म्हणा, वळू, आता जे वळू आपल्या इथं ठेवला आहे ही पण ह्या मुलांची हौसच आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही, म्हणजे माझा भाव असो, मी असो, वहिनी असो, जसं आमच्या पाठीमागं आमच्या आईवडील, आजोबा यांनी जसं आम्हाला माहिती दिली की जनावरं म्हणजे काय चीज आहे, ह्या गौमातेपासून काय, म्हणजे आज तुम्ही जर बघायला गेला ना तर तुम्हाला माहिती देतात की खिलार गाई सांभाळल्यानंतर तिच्यापासून आपल्याला किती फायदा होतो. म्हणजे शरीराचे काही आजारसुद्धा नष्ट होऊन जातात. आणि गायीच्या, देशी गायींच्यापासून औषधं तयार होतात. त्याचा अगदी म्हणजे शेणगोमूत्रापासून पंचगव्य वगैरे हा तसं. आणि आजारांवर सुद्धा मात करणारे, जर समजा 2 गायी असतील आणि त्याच्यामध्ये खाट टाकून माणूस जर माणूस जर असेल आणि त्याला जर तिथं ठेवला आपण, तर तो बरा व्हायला मदत होते. आणि तसली आवड माझ्या मुलांच्यामध्ये आहे. आणि त्यांना जे जुनं होतं ते परत समाजाच्या पुढं आणायची हौस आहे आणि स्वतःला सुद्धा त्याच्यात वाहून घ्यायचे. तर आम्ही सर्वजण आमच्या कुटुंबातले आम्ही यांच्यासोबत आहोत आणि बऱ्यापैकी सहकार्य करून, म्हणजे जसं आता जमीन धरणात गेल्यामुळं जनावरांना चारा कमी पडतो. तर मग माझ्याकडे थोडीशी जमीन आहे, तर मी मागं बघणार नाही, लगेच चारा उपलब्ध करायसाठी, म्हणजे पाण्याची सोय, चाऱ्याची सोय आम्ही पूर्णपणे सगळे एकत्रपणे करून आज हा व्यवसायाकडं थोडंसं जगालासुद्धा, आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनासुद्धा आवड निर्माण व्हावी अशा पद्धतीचं आम्ही करतो आहे. येस, धन्यवाद काका. मंडळी, तसं पाहायला गेलं तर आज एखादा जातीवंत बैल किंवा एखादा देशी गोवंश दावणीला सांभाळत असताना कुटुंबाचं पाठबळ हे सर्वात महत्त्वाचं असतं, कारण त्याशिवाय ही गोष्ट शक्य नाही. मंडळी, मालक, आता आम्हाला इथं गाय घेऊन या बैलाकडे यायचं, काय वेगळेपण आहे हे बैलाचं तुमच्या दृष्टीने, ती माहिती आम्हाला द्या. वेगळे पण तसं बैल कोसा वाहनातला आहे, त्यामुळं आता जर बघायला गेलं शर्यत क्षेत्र म्हणा किंवा ओळू क्षेत्र म्हणा, तर हा वाण बऱ्यापैकी म्हणजे माणसांच्या डोक्यातला वाण आहे. कोसा वाण जे आपण म्हणतो, ते पांढऱ्या बैलापेक्षा सध्या कल माणसांचा ह्या वाहनाकडे. तर बैल तसं म्हणजे तोंड बिंड म्हटलं तर आखीव रेखीव आहे. बाकी बैल गरम रक्ताचा आहे, कारण की त्याची ब्लड लाईन असं काम्याची जी ब्लड लाईन आहे, काम्याच्या पोटचा बैल जो शंख पाटलांचा जो सोन आहे, आता शिंग मोडलेला बैल मोठा, त्या बैलाच्या पोटचा हा बैल. तशी माहिती कन्फर्म करून नंतरच बैल खरेदी केला. पण बैलाची गुण पण त्याप्रमाणे आहेत, कारण बैल असं समजा सोडला किंवा 4 माणसात जर बैल नेला, आता प्रदर्शनाचं जर घेतलं तर बैल कधी असं म्हणजे डिम असा एवढा राहत नाही. आता बैलाला भीती असल्यामुळं बैल आत्ता सध्या तसा आहे, पण ज्यावेळी समजा गोट्यात कोण नसतं किंवा अनोळखी माणूस त्याची गाडी जरी आली तिथं गोट्यापाशी जरी लागली तर बैल डरकी मारणं हे बैलाचं म्हणजे त्या ब्लड लाईनचं जे आहेत बऱ्यापैकी. आता बैल डरकी मारणं म्हणा किंवा बैल दुसऱ्या माणसाला जवळ येऊन न देणं, तसं म्हणजे कामाचं जर म्हणलं म्हणजे गाय बी आली तर बाकी तसं काही हे नाही, म्हणजे हालचाल जास्त नाही. ते कामात बैल एकदम चांगला, म्हणजे गाय काढण्याचं काम म्हणा किंवा हे. पण तसा स्वभाव बैलाचा गरम. आता आम्ही जे 2-3 जण असतो कायम, म्हणजे आमचं जे भैया आहे जो खायला पिला म्हणजे खाणं पिणं त्यांचं बघतो रोजचं, त्याला तेवढ्याच माणसांना बैल म्हणजे शांत, म्हणजे जवळ येऊन देईल किंवा हात लावून देईल. तसं बघायला गेलं तर बैल मला पण म्हणजे भीती असल्यामुळं बैल असा उभा पण राहत नाही आवाज ऐकला तरी, किंवा समजा एखादी गाडी आली बैल डरकी मारतो किंवा उकारतोय तर बैल ही म्हणजे आवाज जरी टाकला तरी म्हणजे शांत उभा राहतो. पण नवीन माणसांना नाही. मग ते एक तसं आहे. बाकी फाउंडेशन हे बैलाचं
पल्ला म्हणा. आता सगळेच काय सगळेच गुण सगळ्याच बैलात असतात असं नाही, काय कमी जास्त गुण ह्याच्यात पण असतील, पण एक हाऊस म्हणून आपला ठेवला आहे. मालक नक्कीच तुमचं कौतुक आहे. आज तुम्ही या गावामध्ये खरं तर बनगर तालुका जिल्हा सातारामध्ये वळू सांभाळत असताना गायी वाढण्याचं काम हे खरं तर तुमच्या माध्यमातून जास्त होणार आहे. आणि आज मंडळी या चॅनलच्या माध्यमातून आज बनगर गावातील हा वळू दाखवण्याचा आपण प्रयत्न केला. मालक एकदा तुमचं नाव गाव आणि फोन नंबर सांगा. नाव सूरज दीपक आडागळे, फोन नंबर 74 98 97 75 70. आणि एक माझा एक लहानपणीचा मित्र आहे, गाव ह्या डोंगराच्या पलीकडेच कारी म्हणून गाव आहे. म्हणजे त्याचे पण पप्पा आर्मी रिटायर होते, एक्सपायर झाले. ते पण वडील आर्मीत, माझे पण वडील आर्मीत. आम्ही दुसरीपासून म्हणजे एकाच शाळेत आणि बेंचमेटच. दोघांची आवड सेम, कारण त्यांच्या पण घरी बैल, आमच्या पण घरी बैल. म्हणजे मध्यंतरीच्या काळात सातारला राहिला असताना बैल नव्हती, मग चुलत्यांकडे बैल इकडं होती गावाला. मग आजोबांचं म्हणजे आजोबांमुळं खरं आवड जास्त लागली. मग बेंद्राला म्हणा, शाळेला सुट्टी टाकून मग बेंद्राला इकडे येणं. मग तो मित्र म्हणजे विकास चव्हाण नाव आहे तिचं, लहानपणापासून म्हणजे 11वी 12वीपर्यंत आम्ही सोबत राहायला, पण आम्ही जवळच होतो. आणि ही आवड पण असल्यामुळं 10वी नंतर जे फिरणं आलं ते बाहेर फिरण्यापेक्षा ह्या म्हणजे कुणाचा बैल बघाय म्हणा किंवा काय अशा गोष्टीत फिरणं भरपूर. आम्ही खरसुंडीला पण फर्स्ट टाईम गेलेलो, एवढा प्रवास फर्स्ट टाईम केलेलो दोघांनी, ते पण 2 व्हीलरवर. म्हणजे ते पोरगं कुठलं बी शर्यत क्षेत्र सुरू करण्यामागं असू द्या. आता शेवटी साथ म्हणजे सपोर्ट घरच्यांचा सगळ्यांचाच आहे. म्हणजे दादा पण आहे आमचा म्हणा, दिदी पण आमची, म्हणजे दिदीला पण आवड आहे ह्या म्हणजे जनावरांची ह्याची, सगळ्यांनाच आमच्या वहिनी असतील सगळी. मम्मी पप्पांचा पण सपोर्ट आहे. आणि इकडं जर म्हणलं तर ह्या जिथं समजा ह्या कामात जिथं अडचण येईल किंवा काय तिथं ही आहेत. हां, मग ते मित्राला फक्त फोन केला की बाबा असं असं बच्चा आहे आणि आपल्याला घ्यायचे. तर मग त्या शब्दावर म्हणलं ठीक आहे, तुला पसंत पडले चल घेऊया म्हणले. मग आम्ही म्हणजे घरी सांगितलं नव्हतं, कारण घरी होती 2 बैल. आता तिसरं आणखीन त्यातनं घेतलं. मग थोडंसं आवडेल ना आवडेल, त्यामुळं मग मम्मीला फक्त मी बोललेलो की आपल्याला ते बैल आणायचे म्हणून. मग तशी दोघांनी मदत केली त्या. आणि घेऊन एक डॉक्टर मित्र आहे निरंजन भोसले म्हणून माळवाडीत, त्याकडे पण एक वळू आहे आत्ता. तर त्यापाशी आम्ही 1 महिनाभर ठेवलं. आणि महिन्यानंतर एक प्रदर्शन खेळलं सातारमध्ये, खिंडवाडीत. त्यावेळी प्रदर्शन भरलेलं. मग त्या प्रदर्शनात त्याचे वडील होते मित्राचे, आता एक्सपायर झाले, त्याचे वडील त्यावेळी आलेले. तर त्यावेळी मग ह्यानं नंबर घेतल्यानंतर मग आम्ही घरी डायरेक्ट सांगितलं की बैल आपलाच आहे म्हणून. तोपर्यंत 1 महिनाभर तर घरी कुणाला माहीत नव्हतं की बैल घेतला. हा, फक्त दादाला सांगितलेलं सगळ्या गोष्टी त्या. आता मला एक विचारायचं आहे की तुम्ही आता दुग्ध व्यवसाय पण करताय, बैल पण सांभाळताय, कदाचित तारेवरची कसरत पण होत असेल, तिथं जास्त वेळ पण देणं. मग त्यावेळेस असं नाही वाटत का की बैल सांभाळणं कठीण आहे किंवा काय या गोष्टी? कठीण जातं, पण कसं मदतीला बाकीची सगळी असतात. म्हणजे समजा एखादी वेळ अशी येते किंवा मी सातारला यायला म्हणजे सातारवरून इकडे यायला जमत नसेल किंवा एखादं काय काम असलं तर मग चुलते असते तिथं, किंवा ही लहान पोरं पण आहेत, ते चुलत भाऊ एक आहे, हा एक आहे. म्हणजे सपोर्ट तसा बॅकिंग भरपूर आहे. आता थोडंफार त्यातनं पण इकडे तिकडं म्हणजे बैलाच्या तब्येतीची हायगाई म्हणा किंवा खाण्यापिण्याचं थोडंफार इकडे तिकडं होतं. आता गोट्यात तर म्हणजे बाई असल्यामुळं तेवढं काम गोट्यात नसतं मशीनच्या. आपलं आलं की हेच काम. पण त्यातनं पण जर एखाद्या दिवस असतोच की बाबा आपल्याला बाहेर जायचं आहे किंवा जमत नाही किंवा काय, मग त्यावेळी सपोर्ट असल्यामुळे एवढी काय म्हणजे सांभाळायला एवढी अडचण येते असं नाही. जमल असं थोडंफार कमी जास्त का होईना, पण कसं सोडणं ते आवडत पण नाही. करायचं किती कष्ट पडले तरी हे करायचंच. आता आमच्याकडे कसं पाऊस काळ जास्त असल्यामुळे पावसाचे म्हणजे मोठा जो पाऊस असतो ते 1-2 महिने थोडीशी बैलांची हाबळ होती, खराब होतील किंवा जरा धुणं पुसणं जास्त राहतोय ना इकडं. हा, पाऊस काळ जास्त पाऊस आणि भरपूर पाऊस असतो. चालू झाला की पाऊस कंटिन्यू. मग ते 1-2-3 महिने सुरुवातीच्या काळात जरा त्रास होतो जनावरांना. खाणंपिणं ही जात कसं त्या टायमिंगमध्ये पाणी जास्त पितच नाहीत. मग दिवसात नाही एखादाच म्हणा किंवा काय. मग त्यावेळी 1-2 महिने थोडीशी तब्येत इकडे तिकडं होती आणि तब्येत पण असती. पण गरमपणामुळं बैलाला व्यायाम देणं अवघड पडतं. आणि गाडीला जरी झुपला पुढनं गाडी जरी आली तरी मग गाडीवर जाईल
किंवा दाबल इकडं तिकडं. त्यामुळे जास्त म्हणजे एकटा असलो तर रिस्क घेत नाही ती बैल बाहेर सोडायची. आता बैल कसं सोडलं की एवढ्यात आता माझ्या संग चालणं बिलणं असं बैल मारत नाही मला काय नाही, पण कसं कधी भीतीच्या ह्याच्यावर तर अंगावर आला बिला, बाकी काय नाही. बाकी बैलाचा स्वभाव तसा म्हणजे गुन्हे बैल सांगेल ती असं ऐकतो. जर आपण म्हणलं नाही आहे इकडे ते त्याला गोंजरलेलं आवडतं. मग ते हातात ते आपलं मोजे आहेत बघा ते माहिती ना, ते गोंधरायसाठी केलेलं असते. ते त्याला जरी दिसलं ना बैल मोकळा असला तरी बैल असं डोकं ठेवतो त्याच्यात, किंवा आपला हात जरी दिसला तरी बैल जवळ येणार, असं डोकं घेणार असं हातापाशी. मंडळी तसं पाहायला गेलं तर हे गरम किंवा म्हणजे ॲग्रेसिव्ह वळू जर हातावर कंट्रोल करायचं असेल तर त्यांना गोंजरणं हा सगळ्यात मोठा त्यातला एक मुद्दा आहे की जो मालकांनी सांगितला. मालक एकदा तुमचं आम्हाला नाव सांगा. नमस्कार, मी दामोदर लक्ष्मण आडागळे, माजी सैनिक, मुक्काम पोस्ट बनगर, तालुका जिल्हा सातारा. फोन नंबर 72 18 77 91 49. मंडळी या मालकांचं लोकेशन सध्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्ही गाय घेऊन येण्यासाठी जवळपासच्या परिसरातून आवर्जून या मालकांचा फोन नंबर दिलेला आहे. फोन करा आणि आवर्जून एकतरी गाय का सांभाळावी किंवा या संदर्भातलं एक सुंदर मार्गदर्शन आज या शेतकऱ्यांनी केलं. अशाच प्रकारची अधिक माहिती खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण पाहत राहूया मंडळी. चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा मंडळी. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मालक. नमस्कार. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.